सांगली जिल्हा परिषदमधील सत्ता स्थापनेबाबत अजूनही सस्पेन्स कायम. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. 18 मार्च रोजी अध्यक्षपद निवड होणार. सांगली जिल्हा परिषदमधील सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. पंचायत समिती सभापती निवडीत 10 पंचायत समितीपैकी केवळ जत पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली. बाकी 9 पंचायत समितीवर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी, शिंदे सेनेची सत्ता आली. त्यामुळे आता जिल्हा परिषदमध्ये भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्याचे महाविकास आघाडीच्या पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. मात्र यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 18 मार्च रोजी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा आणि अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जारी करण्यात आला. शेवटच्या क्षणापर्यंत सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार राष्ट्रवादी पक्षात सुरुवातीला पाठिंब्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत काही मतभेद दिसून येत होते, परंतु गटनोंदणीनंतर स्थानिक नेत्यांमध्ये एक वाक्यता झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. सत्ता स्थापनेच्या दृष्टीने कोणाला पाठिंबा द्यायचा यावर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शिवाजीराव नाईक आणि माजी खासदार संजय पाटील या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार राष्ट्रवादी पक्षांमधील या बहुतांश नेत्यांकडून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी महाविकास आघाडीसोबत सूत जुळवून घेण्याला आपली पसंती दर्शवली आहे. स्थानिक पातळीवरील भाजपला केवळ दुय्यम पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट संकेत असून असे असले तरी राजकारणातील अनिश्चितता लक्षात घेऊन पक्षाने अत्यंत सावधगिरीने आपला प्लॅन बी देखील तयार ठेवला आहे. जर मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी आणि पक्षश्रेष्ठींनी थेट भाजपला पाठिंबा देण्याचे सक्तीचे आदेश दिले तर पक्षाचे 2 सदस्य जाणीवपूर्वक हा आदेश झुगारून देतील अशी रणनीती आखण्यात आलेली आहे. पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे या 2 सदस्यांवर साहजिकच अपात्रतेची कारवाई होईल. मात्र या कारवाईमुळे जर भविष्यात पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं तर या दोन्ही सदस्यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जयंत पाटील, संजय काका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी उचलण्याची तयारी दर्शवली आहे. अशा पद्धतीने एक प्लॅन बी आखला गेल्याचं समजत आहे. जिल्हा परिषदमधील संख्याबळ 61 सदस्यांपैकी सर्वाधिक 18 सदस्य संख्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आहे. 2 नंबरचे संख्याबळ भाजपकडे 16 सदस्यांचे आहे. काँग्रेसकडे 10, शिंदेसेनेकडे 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 6, जनसुराज्य रयत क्रांतीकडे प्रत्येकी 1 सदस्य. सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्य हवेत तेवढं संख्याबळ एकाही पक्षाकडे नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.